मी भाग्यश्री कापुरे, मी RCF हॉस्पिटल इथं मॅनेजर पदावर सोशल वर्कर म्हणून काम करते। आजच्या या कार्यक्रमाचं आयोजनच मुख्य हेतू असा आहे की आपले भारताचे आदरणीय माननीय जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांनी जी स्वच्छता ही सेवा ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या जवळजवळ 2014 पासून ही योजना जी राबवली जात आहे, याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व भारताला पटवण्यासाठी अनेक कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित केले जातात प्रत्येक कंपन्यांमध्ये। तसंच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीमध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून हे अशा स्वच्छताच्या संदर्भात अनेक अवेअरनेस कार्यक्रम, स्वच्छता सेवा आहे किंवा रस्त्याची सेवा आहे, पूर्ण विभागांची सेवा आहे, स्वच्छता आहे, कंपनीतल्या प्लांटची स्वच्छता आहे, या संदर्भात अनेक वेगवेगळे प्रोग्राम्स आपण अनेक वर्षांपासून करतोय। यावर्षी बराच जो 15आठवड्यामध्ये प्रोग्राम चालू आहेत त्याच्यामध्ये अजून एक सहभाग मोठा त्यांनी आपण ह्याच्यात घेतला आहे की जी स्वच्छता आपण करतो ते स्वच्छता करण्यासाठी जे कर्मचारी आहेत, स्वच्छतेचे कर्मचारी जे आपल्यापर्यंत स्वच्छता पोहोचवतात आणि आपलं आरोग्य ठीक ठेवतात, बिकॉज त्यांनी स्वच्छता केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, पण आपण त्यांच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर ते जास्त महत्त्वाचं आहे। आणि हे विचार करून आजच्या ह्या आयोजनाचं महत्त्व हे ठेवलंय की त्यांचे आरोग्य तपासणी केली जावी, कारण की हे वर्ग जो आहे स्वतःचे ते कर्मचारी आहेत किंवा सुरक्षा कर्मचारी आहेत किंवा आपल्या परिसरामध्ये माळी खात्यातले जे कर्मचारी आहेत ते लोक दिवसभर काम करतात, मातीमध्ये काम करतात, घाणीमध्ये त्यांचे हात घालतात, तर पण त्यांच्या आरोग्याची काळजी ते स्वतः कधी करत नाही। त्यांनी त्यांची स्वतःची बऱ्याच वेळेला तपासणी केलेली नसते, आजारी पडले तर एखादी गोळी घेतली किंवा काय घेतलं मेडिकलमध्ये जाऊन घेतली आणि डॉक्टरांना न दाखवता वर्षानुवर्ष हे काम करतच असतात, पण त्यांचं जे कामाची पद्धत आहे किंवा जे ते अस्वच्छतेमध्ये घाणीमध्ये हात घालतात त्यांना सर्वात जास्त आजाराची स्वतःची काळजी घेण्याची, स्वतःच्या आरोग्याची गरज आहे, पण तोच वर्ग त्याच्यापासून वंचित आहे। तर ह्या वंचित घटकाला त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या स्वतःच्या काळजी घेण्यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। त्याच्यामध्ये 2024 सप्टेंबर रोजी फॅक्टरीमध्ये जे RCF कंपनी आहे, फॅक्टरीच्या आतमध्ये जे कर्मचारी आहेत स्वच्छतेचे ते कर्मचारी, तिथले सुरक्षा कर्मचारी, स्वच्छतेचे कर्मचारी ह्यांच्यासाठी एक आरोग्याचा कॅम्प आपण शिबिर आयोजित केलं। तिथे साधारण 150 लोक त्यांनी आपली मोफत तपासणीच्या शिबिराचा लाभ घेतला। सेम हाच कार्यक्रम आज 26 सप्टेंबर 2024 रोजी RCF हॉस्पिटल म्हणजे जी RCF कॉलनीमध्ये जे कंपनीचे जे सगळे कर्मचारीकडे राहतात, ही जी कॉलनी आहे त्या कॉलनी परिसरामध्ये मोठ्या संख्येने सेवा देतात। हे आमच्या कर्मचाऱ्यांना घराची स्वच्छता, घरातला स्वच्छता, कचरा नेणं, उचलणं, झाकून रस्ते स्वच्छ करणं, तर हे जे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी आणि माळे खातं ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कॉलनीत जे सगळे काम करणार आहे ते जवळजवळ 250+ कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम हा मुद्दाम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला जेणेकरून त्यांना सोपं पडेल। आणि आज सकाळी 10 वाजेपासून श्री JB शर्मा सर, त्याच्यानंतर आपले कंपनीचे CVO सर, जगताप सर यांच्या हस्ते या शिबिराचं आज उद्घाटन झालं आणि सकाळपासून इतक्या जोरदार सुमारात ह्या आजच्या आरोग्य शिबिराला सहभाग लाभला। जवळजवळ 250+ लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ह्या कॅम्पचं जे आयोजन करण्यात आलं RCF हॉस्पिटल, RCF मॅनेजमेंट यांचे तर मी आभार मानेनच, पण त्याचसोबत आम्हाला जे सहकार्य एका हाताने हे काम होणार नाही, ह्या कार्याला आम्हाला जो हातभार लाभलाय तो चंद्रसुंदर ट्रस्टचे जे इथं पदाधिकारी आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याचसोबत आमचे हे जे डॉक्टर आणि त्यांचे जे कर्मचारी बाकीचे सहकारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासण्या इथं मोफतपणे उपलब्ध करून दिल्या। ह्याच्यामध्ये तुमची ब्लड तपासणी आहे, BP चेकअप आहे, शुगर चेकअप आहे, रॅन्डम ब्लड शुगर आहे, हे चेकअप केलं। त्यानंतर डोळे तपासणी, डोळ्याचे प्रॉपर चष्मे, नंबर, काही आजार असेल त्याच्यासाठी औषधं आणि नंबरचा चष्मा असेल तर तो नंबरचा चष्मा सुद्धा त्यांना पाहिजे त्या साईजमध्ये, त्यांना पाहिजे त्या नंबरमध्ये, त्यांना पाहिजे त्या शेपमध्ये आणि कलरमध्ये चॉईस पण होता त्यांना। इतक्या ओपन पद्धतीने मोफत पद्धतीने आपण ती वाटप केली। त्यानंतर ECG होता, बोन मॅरो डेन्सिटी म्हणजे आपल्या हड्डीमध्ये जे कॅल्शियम कमी होतं, जास्त होतं, किती प्रमाणात आहे त्याची तपासणी करण्यात आली। नॅचरोपॅथी इथं मॅडम आता तुम्हाला सांगतील की न्यूरोपॅथीचं जी ट्रीटमेंट तपासणी आहे ती पण करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण सगळा तपास झाल्यानंतर जे आपले फिजिशियन सर होते की त्यांनी एकंदरीत आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे, कशाची कमतरता आणि काय एकंदरीत तुम्हाला अडचण आहे त्याच्यावर काय तुम्ही औषधं घेता, पण असं पूर्ण 6 ते 8 वेगवेगळ्या तपासण्यांचा हे पूर्ण कॅम्प होता। हा आणि अतिशय उत्साहामध्ये आनंदाने साजरा केला, पार पाडला। त्याबद्दल मी RCF मॅनेजमेंटचे या सर्व संस्था ज्या आहेत, चंद्रसुंदर ट्रस्ट आणि डॉक्टर्स यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते सोशल वर्कर म्हणून। आणि पुन्हा एकदा आपण अशाच एका मोठ्या उत्साहामध्ये पुढच्या कॅम्पला भेटूया। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव डॉक्टर दत्तदेव वसंत वाघमोडे। आज आपला कॅम्प चंद्रसुंदर ट्रस्ट आणि RCF राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या थ्रू RCF हॉस्पिटल यांच्या थ्रू आज आपल्याला मोफत
मेडिकल शिबिर झालेलं आहे. त्या मेडिकल शिबिरमध्ये डोळ्यांचं फ्री चेकअप प्लस त्यांना चष्मे पण वाटप केले होते. डोळ्यांचे जे पण वेगवेगळे जे आजार आहेत त्यांच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित करण्यात आलं. परत ब्लड चेकअप झाले, ECG करण्यात आली. आपले जे कामगार लोक आहेत हॉस्पिटल लोकांसाठी किंवा हॉस्पिटलचे जे RCF साठी जे कामगार लोक आहेत त्याच्यासाठी फ्रीमध्ये कॅम्प झालेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर ह्यामध्ये चांगला रिस्पॉन्स आला आहे. आज मिनिमम 200 ते 250 लोकांनी ह्या कॅम्पचा लाभ घेतलेला आहे. तर सगळ्यांनी कारण खूप गरजेचं आहे. लेकिन लोकांसाठी कसं आहे आजकाल माणसं अवेअर नाहीत आणि तेवढा वेळ नाही लोकांसाठी. तर RCF हॉस्पिटल नाही आणि चंद्रा सुंदरा ट्रस्ट ह्या दोघांनी एवढं चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन केलेलं ह्या कॅम्पचं. तर मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो. कारण की त्यांनी ह्या भागदौडीच्या जीवनामध्ये ना जोपर्यंत आपण त्या लोकांना सांगत नाही तोपर्यंत कामं होत नाही. तसंच एक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे ह्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन जे कामं केलेत ना त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. मी रवींद्र कांबळे, RCFचा एक सेवानिवृत्त कर्मचारी. एक समाजसेवेची पहिल्यापासूनच आवड. बाबू जगदंड यांची चंद्रा सुंदरा ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था अनेक ठिकाणी गरजू आणि होतकरू लोकांना मदतीचा हात देणारी संस्था. आणि RCFच्या वतीने हे स्वच्छता अभियान भारत सरकारच्या वतीने राबवत असताना कंपनीचा हा जो मेडिकल कॅम्पचा शिबिर होतं त्या शिबिराला चंद्रा सुंदरा ट्रस्ट यांचंही योगदान लाभलं. कंपनीमध्ये जो कार्यक्रम पार पडला 24 सप्टेंबर 2024ला आणि त्यानंतर आज 26 सप्टेंबर 2024ला हा कार्यक्रम झाला. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला लाभला. जवळजवळ 200च्या वरती लोकांनी त्याचा लाभ घेतला. कपूर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे RCFच्या माळी खातं, सुरक्षा विभाग आणि साफसफाई कर्मचारी म्हणजे आमचं आरोग्य जे वर्षभर आमच्या आरोग्यासाठी जी काळजी घेतली जाते आणि त्यांच्या आरोग्यासाठी हा शिबिर RCFच्या वतीने चंद्रा सुंदरा ट्रस्टच्या वतीने राबवला गेला तो खरंच उपयुक्त आहे. आणि असंच RCFच्या वतीने आणि चंद्रा सुंदरा ट्रस्टच्या वतीने असेच उपक्रम राबवले जातील आणि आमचा देखील थोडा हातभार लागेल. या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद. मेरा नाम शिरीषा है, शिरीषा राजकिरण दारना, और मैं शिलान फार्मास्यूटिकल से यहाँ ये जो आज कैंप हुआ है उसमें पार्टिसिपेट किया है. जो यहाँ पे जो मेरे एंड से मैंने जो कैंप में किया था वो डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपैथी स्क्रीनिंग था. ऑलमोस्ट आई हैव डन फॉर ऑलमोस्ट 100 पेशेंट स्क्रीनिंग and it's very happy to share that 20 to 30% of the patient को जिस सिर्फ डायबिटिक पेरिफेरल न्यूरोपैथी था. and that is a very good part कि patients are all the RCF community workers are very healthy, like means RCF is taking care of so much of this community helpers. So I am very happy to have in this camp and thank you for the giving this opportunity Dr. Rekha and Mrs. Bhagyashree Kapoor madam for this wonderful opportunity. And this is a regards from Shilan Pharmaceuticals. थैंक यू. नमस्कार, मैं RCF हॉस्पिटल डिप्टी जनरल मैनेजर बात कर रही हूँ. मेरा नाम है डॉक्टर रेखा देवाड़िया. आज का दिन हम स्वच्छ अभियान सहयोग का दिन में हम लोग एक आरोग्य केंद्र सबको अपना आरोग्य तरफ से हम लोग हाउसकीपिंग लोग, कॉन्ट्रैक्टर लोग, हॉर्टिकल्चर वाले लोगों का सेवा किया है. सब ऑप्थेल्मोलॉजी आंख का परीक्षा किया है, ECG का परीक्षा किया है जो हार्ट का प्रॉब्लम होगा, और मधुमेह, डायबिटीज उसका ब्लड टेस्ट किया है. ये सब स्क्रीनिंग टेस्ट हुआ है. और किसी का ब्लड प्रेशर चेक किया है. आज जिंदगी में कभी ब्लड प्रेशर चेक नहीं किया उन लोग का भी चेक हुआ है. और उनका और चश्मा का सुविधा भी किया है फ्री ऑफ चार्ज. सब फ्री है, मुफ्त में किया है. और एक चीज़ किया है जो हड्डी का कमज़ोर है उनका बोन मैरो डेंसोमेट्री भी सुविधा किया है. और एक सुविधा किया है जो मधुमेह बहुत ज़्यादा है लोगों में, तो पाँव का तकलीफ है, जुन हो रहा है, उनका बायोथियोमीटर का भी व्यवस्था किया है. बहुत लोग सुविधा लिया है.
ज़्यादातर 200 का ऊपर लोग, मेल और फीमेल दोनों, जेंट्स और फीमेल लोगों का परीक्षा हुआ है। बहुत अच्छा हुआ है हमारा आरसीएफ का हॉस्पिटल का तरफ से। ये हॉस्पिटल मैनेजमेंट को मैं धन्यवाद देती हूँ उसको। और एक ये सब सुविधा इसका वजह से हुआ है, हम लोग एक एनजीओ चंद्र सुंदर ट्रस्ट हमेशा हमारे साथ रहे हैं और हमारे साथ दिया है आज तक, तो उनको भगवान भला दे, उनका एनजीओ एकदम बड़ा नाम करे करके हमारा आशीर्वाद है।